नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकडे ते स्वागत आहे. मी जी देठे, शिल्पनिदेशक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. ई लर्निंग करता ज्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रेरणा दिली असे संस्थेचे प्राचार्य श्री नागोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. आजचे टॉपिक आहे स्टार्टिंग सिस्टीम. गाडीमधील स्टार्टिंग सिस्टीम ही अतिशय महत्त्वाची सिस्टीम आहे. यामध्ये गाडी ही सेल्फ स्टार्ट कशी केली जाते याचाच अभ्यास करूया. स्टार्टिंग सिस्टीम. इंजन सुरू करण्याकरिता स्टार्टिंग पद्धतीचा उपयोग करतात. जेव्हा स्टार्टरमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा मोटरचा रोटर फिरतो. ड्राईव्ह पिनियन हा स्टार्टर मोटर शाफ्टशी जोडलेला असतो. हे ड्राईव्ह पिनियन फ्लायव्हीलला फिरविते आणि इंजन सुरू करते. स्टार्टिंग सर्किटचे वर्णन. बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल अर्थ केलेले असते. बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल सॉलिनॉइड स्विचच्या बॅटरी टर्मिनलला असते. तेथून वायर स्टार्टर स्विचच्या इनपुट टर्मिनलला जोडलेला असतो. स्टार्टर स्विचच्या इनपुट टर्मिनलपासून एक वायर सॉलिनॉइड वायंडिंगच्या इनपुट टर्मिनलला जोडलेला असतो. दुसरे वायर टोक अर्थ केलेले असतात. सॉलिनॉइड कनेक्शन केलेले असते. स्टार्टर मोटरच्या आतून फील्ड वायंडिंग आणि ब्रशेसमधले आर्मेचरला कनेक्शन दिलेले असते. दुसरे टोक अर्थ केलेले असते. जेव्हा इग्निशन की फिरविल्या जाते तेव्हा विद्युत प्रवाह बॅटरीतून स्टार्टर सॉलिनॉइडकडे वाहतो. या प्रवाहामुळे सॉलिनॉइड चार्ज होते आणि सॉलिनॉइडमधील प्लंजर सरकून सॉलिनॉइड स्विचची बॅटरी आणि स्टार्टर मोटरचे कनेक्शन जोडतो. स्टार्टर मोटरमध्ये करंट वाहने सुरू होते. जेव्हा इग्निशन स्विच बंद केला जातो तेव्हा आतील स्प्रिंगमुळे प्रवाह वाहण्याचे खंडित होते. सॉलिनॉइडमधील स्प्रिंग प्लंजरला मागे खेचतो आणि स्टार्टर मोटरचे बॅटरीशी कनेक्शन तुटते. स्टार्टर मोटरचे स्थान. सिलेंडर ब्लॉकच्या मागील बाजूस अथवा हाऊसिंगवर बसते, परंतु स्टार्टर पिनियनचे गिअर फ्लायव्हील गिअरशी मॅच होतील अशा पद्धतीने नटबोल्टच्या साहाय्याने फिट केल्या जाते. मटेरियल. आर्मेचर स्टीलपासून बनवितात. आर्मेचर कोअर लॅमिनेटेड स्टॅम्पिंग म्हणजेच खाचा पाडलेले पातळ गोल धातूचे तुकडे प्रेस करून बनवितात. आर्मेचर वायंडिंग कमी विरोधाचा वायंडिंग वायरचे वेढे ठेवून शेवटचे टोक हे कॅम्युटेटर सेगमेंटशी जोडलेले असतात. कोअरमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल बनविलेले असून वार्निशिंग केले जाते. कॅम्युटेटर हाड तांब्याच्या सेगमेंटपासून इन्सुलेटिंग करून प्रेस फिट पद्धतीने शाफ्टवर बसवल्या जाते. ब्रश हे कॉपरपासून तयार केले जाते. फील्ड कॉईल. पोल शूवर फाईन इन्सुलेटिंग कॉपर वायर गुंडाळून फील्ड कॉईल बनते. स्टार्टर मोटरचे भाग आणि रचना. ऑटोमोबाईलमध्ये सर्वसाधारणपणे सिरीज ग्राउंड प्रकारच्या स्टार्टर मोटार उपयोगात आणला जातो. यामध्ये फील्ड कॉईल आणि आर्मेचर कॉइल्स या सिरीजमध्ये जोडल्या असतात. या मोटर हाय स्टार्टिंग टॉर्क निर्माण करू शकतो. आर्मेचर वायंडिंग रोटरच्या पृष्ठभागावरील स्लॉटमध्ये असून त्याची टोके कॅम्युटेटर सेगमेंटशी सोल्डरिंग करून जोडलेली असतात. 2 किंवा 4 पोल शू योकशी जोडलेले असून त्यावर फील्ड वायंडिंग असते. या फील्ड वायंडिंगमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. पोल शू आणि मेटल धातू यांच्यामध्ये इन्सुलेशन पीसेस ठेवलेली असतात. मायका इन्सुलेशन ठेवून कॉपर सेगमेंटच्या कॅम्युटेटर ब्रशेस ठेवलेले असतात. तर ब्रश हा ब्रश होल्डरमध्ये स्प्रिंगच्या दाब देऊन विशिष्ट अँगलवर फिट होतात. तर ब्रशचा खालचा पृष्ठभाग थोडासा वक्राकार दिलेला असून कॅम्युटेटरकडील टोके ही ब्रॅकेटने बंद केलेले असते. यास कॅम्युटेटर एंड ब्रॅकेट असे म्हणतात. तर दुसऱ्या ड्राईव्ह एंडवर एंड ब्रॅकेट लावलेले असते. आरपार बोल्ट घालून दोन्ही ब्रॅकेट 2 बोल्टने घट्ट बसवलेले असतात. ड्राईव्ह एंडकडील शाफ्टवर ड्राईव्ह मेकॅनिझम बसवले असते. अशा पद्धतीने स्टार्टर मोटरची रचना केलेली आहे. स्टार्टरचे प्रकार. सिरीज स्टार्टर. फील्ड वायंडिंग व आर्मेचर वायंडिंग यांचे कनेक्शन सिरीज पद्धतीमध्ये केलेले असते, म्हणून या स्टार्टरला सिरीज स्टार्टर असे म्हणतात. शंट स्टार्टर. फील्ड वायंडिंग व आर्मेचर वायंडिंग यांचे कनेक्शन पॅरलल पद्धतीने केलेले असते, म्हणून या स्टार्टरला शंट स्टार्टर असे म्हणतात. कंपाऊंड वूड स्टार्टर मोटर. यात स्टार्टर मोटर सर्किटमध्ये शंट व सिरीज या दोन्ही पद्धतीचा कॉम्बिनेशन केले जाते, म्हणून या स्टार्टर मोटरला कंपाऊंड वूड स्टार्टर मोटर असे म्हणतात.
स्टार्टर मोटरचे कार्य: बॅटरीकडून विद्युत शक्ती घेऊन तिचे रूपांतर यांत्रिक शक्तीत करणे. इंजन क्रँकिंग करणे म्हणजेच क्रँकशाफ्ट किमान 100 RPMने फिरविणे. इंजन सुरू झाले असता क्रँकिंगचे कार्य थांबविणे. फ्लायव्हीलकडून सुरुवातीस होणारा विरोध सामावून घेणे. सॉलोनॉइड स्विच: सॉलोनॉइड स्विच हा एक मजबूत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच आहे. याचा उपयोग ओव्हररनिंग क्लच ड्राईव्ह मॅग्नेटिक फ्लायव्हील रिंगवरील गिअरशी मेश करण्याकरिता होतो. याचा उपयोग बॅटरी आणि स्टार्टर मोटरमधील कॉन्टॅक्ट बंद करण्याकरता रिले म्हणून सुद्धा होतो. दिलेल्या डायग्राममध्ये सॉलोनॉइड स्विचचे पार्ट दिलेले आहे. सॉलोनॉइड स्विचचे कार्य: जेव्हा स्टार्टर स्विच फिरवून ऑन केला जातो तेव्हा बॅटरीतून प्रवाह सुरू होतो आणि तो या सॉलोनॉइड वाइंडिंगमध्ये जातो. यामुळे वाइंडिंग चार्ज होते आणि प्लंजर ओढला जातो. हा प्लंजर शिफ्ट लिव्हर ऑपरेट करतो आणि पिनियन फ्लायव्हील वरील गिअरशी मेश होतो. त्यानंतर बॅटरी आणि स्टार्टिंग मोटरमधील सर्किट बंद करते. सॉलोनॉइड स्विच हा एक मजबूत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच आहे. याचा उपयोग ओव्हररनिंग क्लच ड्राईव्ह पिनियन फ्लायव्हील रिंगवरील गिअरशी मेश करण्याकरिता होतो. याचा उपयोग बॅटरी आणि स्टार्टरमधील कॉन्टॅक्ट बंद करण्यासाठी रिले म्हणून सुद्धा होतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.